नमस्कार. इंटरनेटवर रोज शेकडो रेसिपीजचे मथळे आपल्या डोळ्यांसमोरून जातात, बरोबर? पण आज आपण अशा एका मथळ्याचं म्हणजेच हेडलाईनचं विश्लेषण करणार आहोत, जे वाचल्यावर एक क्षण थांबून विचार करायला भाग पाडतं. शब्दांची जादू वापरून वाचकांची उत्सुकता कशी शिगेला पोहोचवली जाते आणि त्यातून पुढे काय साध्य केलं जातं, हे आपण या सखोल विश्लेषणात बघणार आहोत. तर ही आहे ती मूळ ओळ. टोमॅटोत बेसन घालून अफलातून चवीचा पदार्थ. पोट भरेल पण मन भरणार नाही. विचार करा, केवळ काही शब्दांमध्ये संपूर्ण पदार्थाचं सार आणि त्यातून मिळणारा आनंद इथे कसा मांडलाय. एखादा वाचक पुढची लिंक उघडण्यासाठी कसा आकर्षित होईल याचं हे एक अगदी अचूक आणि उत्तम उदाहरण आहे. आता या विश्लेषणाच्या पहिल्या भागात आपण मुख्य घटकांचा म्हणजेच टोमॅटो आणि बेसनाच्या संगमाचा विचार करूया. मथळ्यातील या दोन शब्दांकडे पाहिलं तर एक विरोधाभास लक्षात येतो. एका बाजूला रोजच्या वापरातला आंबट, गोड आणि रसाळ असा टोमॅटो आणि दुसऱ्या बाजूला घट्टपणा देणारं साधंसुधं बेसन. या दोन अगदी वेगवेगळ्या स्वभावाच्या घटकांची सांगड घातली की काहीतरी भन्नाटच तयार होणार अशी खात्री वाचकाला दिली जाते. टोमॅटोचा आंबटपणा आणि बेसनाचा खमंगपणा हा मेळच मुळात लक्ष वेधून घेणार आहे. आणि नुसती घटकांची नावे देऊन ही ओळ थांबत नाही. तिथे एक अतिशय ठळक दावा केलाय, अफलातून चवीचा पदार्थ. अफलातून हा शब्दच मुळात इतका ताकदवान आहे की तो वाचल्यावर आपोआपच तोंडाला पाणी सुटतं. साध्या घटकांमधून एक आश्चर्यकारक चव तयार होतीये, हा दावा वाचकांच्या मनात एक विलक्षण उत्सुकता नक्कीच निर्माण करतो. आता पुढच्या टप्प्याकडे वळूया, जिथे या मथळ्यातील मुख्य आश्वासनाचा म्हणजेच एका खास वाक्प्रचाराचा उलगडा होतो. पोट भरेल पण मन भरणार नाही, हा वाक्प्रचार म्हणजे या संपूर्ण वाक्याचा आत्मा आहे. याचा सरळ अर्थ असा की पदार्थ खाल्ल्यावर पोटाची भूक पूर्णपणे भागेल, पण तरीही आणखी खाण्याची लालसा संपणार नाही. जिभेवर रेंगाळणारी चव आणि ती खाण्याची अतृप्त इच्छा यातून अगदी अचूकपणे समोर येते. हे फक्त एक साधं वाक्य नाहीये, तर वाचकाला दिलेली एक प्रकारची पक्की खात्री आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर अशा हुक लाईनची रचना अतिशय विचारपूर्वक केली जाते. यात शारीरिक तृप्तीचं आश्वासन तर आहेच, पण सोबतच कधीही न संपणाऱ्या इच्छेची हमी दिली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाककलेबद्दलची उत्सुकता इतक्या शिगेला पोचते की वाचक पुढे वाचल्याशिवाय राहूच शकत नाही. हीच ती शब्दांची किमया जी या मथळ्याला अगदी टाळता न येण्याजोगं बनवते. आता या विश्लेषणाच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या भागात आपण डिजिटल युजर जर्नी म्हणजेच वापरकर्त्याचा पुढचा प्रवास कसा होतो हे पाहूया. हा प्रवास नक्की कसा उलगडतो? तर सर्वप्रथम एक अत्यंत आकर्षक मथळा समोर येतो, जो थेट भूक चाळवतो. त्यानंतर संपूर्ण रेसिपी वाचण्यासाठी तिथे दिलेल्या एका लाईफस्टाईल लिंकवर क्लिक करायला भाग पाडलं जातं. आणि शेवटी अशा अनेक बातम्यांसाठी चक्क न्यूज 18चं ॲप मोफत इन्स्टॉल करण्याची विनंती समोर येते. एका साध्या वाचकाला स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी वापरलेली ही अतिशय हुशार आणि पद्धतशीर रणनीती आहे. कोणत्याही वेळी कुठेही ताज्या बातम्या मिळवा, न्यूज 18 ॲप मोफत इन्स्टॉल करा. ही ओळ वाचल्यावर या संपूर्ण मजकुरामागचा खरा उद्देश समोर येतो. उत्तम चवीची आणि अन्नाची आवड ही जगभरात सर्वांनाच असते. याच मानवी प्रवृत्तीचा अतिशय कल्पकतेने वापर करून एका न्यूज ॲपची जाहिरात कशी केली जाते हे इथे अगदी स्पष्ट होतं. लोकांच्या आवडीच्या विषयाला हात घालून त्यांना एका वेगळ्याच प्लॅटफॉर्मवर आणण्याची ही रणनीती खरोखरच प्रभावी आहे. या सखोल विश्लेषणाच्या शेवटी एक विचार नक्कीच मनात रेंगाळत राहतो. खरोखर असा एखादा पदार्थ जगात अस्तित्वात असेल का, जो पोटाची भूक शमवेल पण तरीही मनाला आणखी हवाहवासा वाटेल? भाषेमध्ये मानवी उत्सुकता आणि लालसा जागृत करण्याची किती प्रचंड ताकद असते हे यावरून सिद्ध होतं. एका साध्याशा रेसिपीच्या मथळ्याने वाचकाला एका मोठ्या डिजिटल प्रवासाचा भाग बनवलं, हे थक्क करणारं आहे. शब्दांची ही ताकद आणि डिजिटल मार्केटिंगची ही रणनीती यावर नक्की विचार करा.